नमस्कार मित्रांनो, बेडे व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सो आजचा हा जो व्लॉग आहे एकदम स्पेशल आहे, कारण एक गुड न्यूज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. सो भरपूर दिवसापासून रिव्हील करायचं होतं आणि मी मधात तुम्हाला एक हिंट पण देत होती की काहीतरी शेअर करायचं आहे. सो फायनली आम्ही आमचं स्वप्नाचं घर बुक केलेलं आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतो की घर घ्यायचं आहे. सो तसंच आम्ही स्वप्न बघितलं होतं आणि जनरली आम्ही कसं गावाकडे लहानाचे मोठे झालो, मोकळ्या स्पेसमध्ये राहायची सवय, मोकळ्या वातावरणामध्ये राहायची सवय आधीपासून. सो नागपूरला म्हटलं तर भरपूर फ्लॅट सिस्टीम्स आहेत, भरपूर शोधलो आम्ही भरपूर, पण दिवसेंदिवस सगळं कॉम्पॅक्ट होत चाललेलं आहे. ज्या पद्धतीने सिटी वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस. सो सहज एक दिवस इकडे फिरत आलो आम्ही एखाद्या दुसऱ्या कामासाठी. सो त्यावेळेला एक बोर्ड लागलेला दिसला आणि सहज संध्याकाळच्या वेळेला बघितलं तर इथे बिल्डिंग उभी झालेली. आता मी त्या बिल्डिंगच्या टेरेसवरूनच शूट करते. कारण बघता बरोबर आम्हाला दोघांनाही आवडले, कारण प्रत्येकाचे रिक्वायरमेंट जे असतात घर घेताना ते वेगवेगळे असतात. सो आमचे जे रिक्वायरमेंट होते ते इथला जो आम्ही मॉडेल बघितला होता तो बघून असं वाटतं की तिथे रिक्वायरमेंट आमचे फुलफिल होता. इथे सगळ्यांचे पर्सनल कामं सुरू आहे. आता जेवढे पण व्लॉग राहणार, समोरचे व्हिडिओ राहणार आपले, तुम्हाला या नवीन फ्लॅटमधून बघायला मिळेल. छोटंसं एक रूम आपलं हाऊस टूर मी देते आहे व्लॉगमध्ये. आपलं प्रॉपर जे व्हिडिओ राहील हाऊस टूरचं ते नंतर जेव्हा पूर्ण तयार होईल इंटेरियर किंवा जे पण काही फर्निश आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेलच. सो ही एक न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती. प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं घर असावं. सो एक म्हणतात ना की लाईफमध्ये सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणजे घराचंच असते. सो आम्ही ते पूर्ण केली आज आणि ह्या सगळ्या जर्नीमध्ये भरपूर उतार चढाव आले आहेत. भरपूर लोकांचा सपोर्ट राहिलेला आहे, दोन्ही फॅमिलींचं सपोर्ट राहिलं आहे, फ्रेंड सर्कलचं सपोर्ट राहिलेलं आहे. सो या सगळ्यांमुळे सगळं खूप लवकर आणि व्यवस्थितरित्या पॉसिबल पण झालं आमच्यासाठी. स्वप्नाचं घर बांधणे म्हणजे एका अशक्य वाटणाऱ्या प्रवासाची सुरुवात. प्रत्येक विटा लावताना मनात एक शंका येते, हे खरंच होईल का? पण त्या प्रत्येक शंकेवर जेव्हा एक विश्वासाची थाप बसते तेव्हा ते घर हळूहळू आकार घेतं आणि जेव्हा घर पूर्ण होतं
तेव्हा जाणवतं की यापेक्षा सुंदर तर काहीच नव्हतं.